चला सामन्याला ते सुरुवात. समोर जेवढे कोणी आहेत त्याने बाजू लावा, कारण तिकडचा बॅट्समन बॉलर काही दिसत नाही आहे. पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये प्रीत्या शिरपाणी यांच्या हातामध्ये जातोय. बघा 2 सलामीवीर फलंदाज मैदानात आलेले आहेत. एका बाजूला चला व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून करण्यात आलाय, देण्यात आलाय आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. युग 007 ने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. महाकाल 11 पहिली बॅटिंग करतोय. पाटील स्वीपसाठी यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट आणि बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. थोडीशी हताश आहेत फलंदाज. प्रज्वल वर्सेस प्रज्वलचं युद्ध आहे. प्रज्वल पोकळे बॉलिंग मार्क वरती आहे, प्रज्वल स्ट्राईक हँडला बॅटिंग वरती आहे. यष्ट्यांच्या मागे प्रितेश रुपाणी यांना आपण पाहतोय. चक्काबाई म्हटलं की आपल्याला व्हेंचरस आठवते, व्हेंचरस म्हटलं की चक्काबाई. एक वेगळं नातं होतं आणि नालासोपारा वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये नव्हे तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक मोठी टीम मानली जायची. त्या टीमचा एक कर्णधार किंवा सर्वेसर्वा म्हणून त्यांची ओळख. सध्याच्या घडीला राज स्ट्राईक हँडवरती आहे. राजकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. प्रज्वलने 4 चेंडू फेस केले, फक्त एकच धाव आली आहे. ओव्हरऑल धावा जर आपण बघितल्या तर 2 झालेत. 4 चेंडूचा खेळ, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. समोर डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. चांगली फिल्डिंग. साई फाउंडेशन आयोजित साई चषक. दुःखद घटना आजच्या दिवसामध्ये घडली आहे, ती म्हणजे सरफराज, जो नेहमीच आपल्याला या विभागामध्ये म्हणा मैदानावरती किंवा अनेक समाजकारात यावेळेला लावून अपील तर आहे, पण अपील मधला इतका मोठा उत्साह नाही पंचांवरती प्रभाव टाकू शकलाय. आलाय डॉट बॉल. पहिलं षटक संपलं, 3 धावा बिनबाद. महाकाल 11. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक घेऊन प्रितेश रुपाणी बॉलिंग मार्कवरती येतात. त्यांच्यासमोर राज. पहिलं 3 धावांचं षटक आहे. 4 षटकांची मॅच आहे. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला 4 षटकांसाठी दिला गेलाय. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र हलवण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. राजने खातं ओपन केलं चौकारानं या षटकाचं आणि त्यामुळे या 4 धावा आल्यानंतर धावफलकावरती धावा 7 वरती जाऊन पोहोचल्यात. फील्डची सजावट बदलली जाते. एक चौकार आल्यानंतर इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर आहे. पंच वळतात आणि सांगतात वाईड. स्वाभाविक आहे, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर अशा प्रकारे अतिरिक्त स्वरूपाच्या धावा येणं. दडपण गोलंदाजावरती येताना उजव्या बाहेरचा पुन्हा एकदा चेंडू येतं वाईड. साई फाउंडेशन ची ही स्पर्धा साई चषकाचं आयोजन वर्ष पहिलं आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये जे काही चांगलं देता येईल, जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आला. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये. एक वेळ वाटलं होतं की इथं एक चान्स बनलाय, संधी बनत चालली आहे, पण त्या संधीचं सोनं नाही करता आलं. चेंडू अनबाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. एकदा धावून कंप्लीट केली गेली. राज प्रज्वल, प्रज्वल राज. प्रज्वलकडून अपेक्षित तसा परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये नाही झाला. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जातंय. खूप मोठ्या प्रमाणात प्रगती साधणारं हे क्रिकेट, सर्कलचं क्रिकेट एक स्पेशालिटी बनली आहे. नालासोपारा पश्चिममध्ये राहणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी असते ज्यावेळेला ते या प्रकारच्या स्पर्धेमध्ये खेळतात. आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवणं त्यांना सोपं जातं. मैदानाच्या 4ही बाजून चौकार तुम्ही मारू शकता. काही मर्यादित झोन आहेत, तिथून जर का फुलटॉस बॉल गेल्यानंतर गडी बाद होतो. अनेक कंडिशनमधून खेळत असताना धावा बनवणं, एका छोट्याशा मर्यादित जागेमधून आपल्या क्रिकेटचा आनंद घेणं
आणि शनिवार रविवारची मजा लुटणं हे याच्या मागचा हेतू. सगळ्यांना एकत्रित आणणं. धावफलकावरती धावा 11 वरती जाऊन पोहोचला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा राज समोर प्रितेश रुपानी. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला यावेळेला टॅप केलाय. रनआउटची संधी आहे. वेगानं फेकी झाली आहे पण फेकी होईपर्यंत एक धाव सहज धावून कंप्लीट केली. सिंगल धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. प्रज्वल यावेळेला आता स्ट्राईक एंडवरती आहे. ही पहिली मॅच आहे. आज दिवसभरामध्ये येणाऱ्या अनेक मॅचेस आणि त्या मॅचेसमधून आपल्याला माहीत पडेल की कोणत्या संघ क्वालिफाय होतोय, कोणते संघ क्वालिफाय होऊन उद्याच्या दिवसामध्ये खेळतील, उद्या परत येण्याची संधी कोणाला मिळेल. खूप सारे खेळाडू, नवनवीन खेळाडू आता या फॉर्मॅटमधून पुढे येताना दिसत आहेत. प्रितेश रुपानी यांचा पुढील चेंडू. ओ यावरचा चेंडू शेवटच्या क्षणाला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय दोघांच्या मधून. स्क्वेअर सीमारेखा पार. चौकार. सेव्हन्टीन 17. चेंडूचा खेळ जर आपण बघाल तर झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. महेश पावसकर त्याच्या जवळून आता चेंडू झालाय परार. अजून एक चौकार. 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती टीम महाकाल 11. सैफ नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सैफ बघा, एक चांगली बाब अशी आहे की फलंदाजाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. गोलंदाजाला सुद्धा आपल्या काहीतरी कौशल्य दाखवण्याचा त्याची संधी मिळते आणि ते दाखवत असताना या दोघांच्या माध्यमातून होणारा खेळ किंवा दोघांचं कौशल्य जगासमोर सादर होतंय. अशा वेळेला या पहिल्या मॅचचा रिझल्ट यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू जातोय गॅपच्या मधून नाही. चांगली फिल्डिंग. 1-1 धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला प्रज्वल पुकळेने गोलंदाजी केली त्यावेळेला वाटलं होतं की चांगली पकड टीम युग 007 ची टीम मिळून आहे या मॅचवरती. पण ज्या वेळेला दुसरं षटक चालू झालं त्यावेळेला प्रितेश रुपानी यांच्यावरती झालेला हल्ला 17 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या होत्या. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ आतापर्यंत कोणती विकेट आलेली नाही आहे. डगआउटमधले खेळाडू वाट बघतात मोठमोठ्या धावांची, मोठमोठ्या चौकारांची. आणि आता विकेट जर आली तर आम्ही जाऊन काहीतरी करू असा काहीसा विचार. पण सद्यस्थिती बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. फेकी नाही झाली. एकच धाव. किती सुंदर नजारा आहे. मैदानाच्या बाजूला रस्ता आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या असंख्य गाड्या आणि त्या गाड्यांवरती जाणारे सर्व दर्शक जाता जाता एक झलक टाकून जातात. ज्यावेळेला अंधार होतो त्यानंतर खूप सारी गर्दी रस्त्याच्या बाजूने सुद्धा होते. आदरणीय प्रशांत राणे यांचं या ठिकाणी, प्रसाद राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी प्रसाद राणे साहेबांना विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या साई चषकाद्वारे. आदरणीय प्रसाद राणे यांना विनंती करेल आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. साई चषक 2026 मध्ये साई फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओ यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला कंट्रोल साहेबचा बघायला मिळाला. प्रज्वल पुन्हा हतबल होताना दिसतात. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघाल या इनिंगमधलं आतापर्यंत झालेल्या धावांमध्ये
11 चेंडू 11 धावा प्रज्वलच्या आहेत आणि या 9 धावांवरती राज खेळतो, ज्याने 6 चेंडू फेस केल्यात. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. अजून एक चौकार. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धाबा आहेत त्या 28 आणि 28 नंतर आता शेवटचं षटक कोण हाताळणार. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले गोलंदाज विनयला. विनय समोर राज आणि प्रज्वल. अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर फलंदाज मैदानात आहेत आणि त्यामुळे या धाबा 28च्या 48 पर्यंत पोहोचवण्यासाठीचे दोघांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे सुद्धा बघावं लागेल. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. अनेक प्रेक्षक तिथे सुद्धा जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. साई चषकाच्या वतीनं पहिला चेंडू वेगवान ऑप्शनच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. मोठा अनुभव राहुल यांच्याकडे सुद्धा आहे अंपायरिंगचा. पंच म्हणून राहुल यांची खूप मोठी ख्याती आहे, वेगळी ओळख आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू हातामध्ये गेलाय. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. बाकडक स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने चेंडूला अडवल्यानंतर फेके करेपर्यंत एकदा सहज कंप्लीट केली गेली. आता आक्रमक पवित्रा हा करावा लागणार. डाऊन द ग्राउंड एकदम समोरच्या दिशेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पण तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. शेवटच्या षटकामध्ये जर का 1-2 बाउंड्रीज नाही आल्या तर मोमेंटम नावाची जी गोष्ट आहे ती आदान प्रदान होताना दिसते. कोणाच्या बाजूने तो मोमेंटम जाणार येणारी काळबेल सांगणार. कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू केला गॅपमधून सीमारेखा पार, चौकार. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावांनी धावपलक पुढे जाऊन पोहोचलं ते 35 वरती. 35. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. ॲव्हरेज स्कोर काय आहे या खेळपट्टीवरती खेळत असताना? किती धावा मोठ्या आहेत, किती धावा छोट्या आहेत, या गोष्टीला निर्देशित करणारी ही मॅच आहे. येस, बॉल द्या, बॉल. पण जुना बॉल असेल का आता? आयोजन कमिटीतील मेंबर्स आपण लक्ष द्यायचंय. चला, बॉल आलाय का? चला, सुरुवात करायची आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. राज यानं या धावपलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केलाय. पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू, परंतु यावेळेला लक्ष्यमच्या बाहेर आहे. पंच दंडित करतात. पहिली मॅच आहे. आज 15 मॅचेस खेळवायच्या आणि त्या 15 मॅचेस
खेळत असताना तुम्हाला वेळेच्या बाबतीत कोऑपरेट करायचं आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडू समोर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा, पण यावेळेला पैकी वेगाने केली गेली दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. सर्कल क्रिकेट आहे म्हटल्यानंतर या साऱ्या गोष्टी होणार आहेत. तुम्हाला बॅकअप एकमेकाला करणं गरजेचं असणार आहे. नाही तुम्ही बॅक केलं तर कदाचित बॅकअप सुद्धा होऊ शकतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू मला वाटते बाकी आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स. हो यावेळेला शफल झाल्यात. कॉलिन स्वीप येतोय चौकार. चौकार आला. 4 धाबा आल्या. 4 धाबाने धावफलक वाढतंय. नॉट आउट आतापर्यंत दोन्ही फलंदाज आहेत, त्यामुळे महाकाल 11 साठी तर चांगलीच बाब आहे. 42 10च्या वरची सरासरी आली आणि त्यानंतर सफल होत असताना खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आतमध्ये ढकललं, अडवलंय, 1 कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि यावेळेला दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये राज याला शेवटी राज नव्हे प्रज्वलला विकेट गमावावी लागते. पहिली इनिंग संपली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 43 वरती, म्हणजे 44 धावांचं लक्ष आहे. 44 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो येणारी काळबेळ सांगणार आहे. तुर्तास यानंतर होणारा सामना, त्यासाठी दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. यानंतर होणारा सामना आणि त्यासाठी मी विनंती करेल दोन्ही संघाचे कर्णधार. DM 11 वर्सेस आराध्या 11. दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं. टॉस केला जाणार आहे. DM 11 आराध्या 11 कर्णधार टॉससाठी या. आराध्या 11 DM 11. चला दोन्ही कर्णधार या. प्रसाद राणे यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. चला दोन्ही कर्णधार या. साई फाउंडेशन आयोजित साई चषक 2026 आपण पाहतात, बघतात, ऐकत आहात आणि या स्पर्धेचा दुसरा सामना, त्या दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. प्रसाद राणे साहेबांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. हेड्स इज द कॉल. टेल आलाय. मी विनंती करेल दोघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि त्यानंतर आपण माझ्यावरती स्थानापन्न व्हा. सो टॉस जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. DM 11ने टॉस जिंकल्यानंतर सांगितले की आम्ही थोड्याच वेळात निर्णय आमचा कळवू. सो त्या अगोदर चालू असली दुसरी इनिंग, त्या दुसऱ्या इनिंगकडे आपण वळणार आहोत जिथे 44 धावांचा पाठलाग आणि बचाव आपल्याला बघायला मिळणार आहे.
चला सलामी जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला महेश पावसकर, त्याच्या दुसऱ्या बाजूला आदित्य. बॉलिंग मार्कवरती साहेब शेख. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट आणि त्या चेंडूवरती एकच धाव कंप्लीट करत असताना सामन्याला झाली सुरुवात. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. असं असताना 44 धावांचा पाठलाग 44 युग 007 या संघाला करायचा आहे. तो पाठलाग करण्यासाठीचा पहिला आयटम चौकाराचा होता, तिथे एकदा मिळाली आहे. आदित्य वेल एक्सपिरियन्स महेश पावसकर बरोबर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. साहेब शेख त्यांच्याकडे सुद्धा खूप चांगला अनुभव आहे, बोटामध्ये जादू आहे, खूप चांगले चेंडू टर्न करतात आणि त्यामुळे त्याच्या समोर खेळणं ही एक डिफिकल्ट टास्क आदित्य कशा रीतीने पार करतोय. सन्मान दिला गेला, खेळपट्टीवरती खेळलाय. ओहो, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. फेकी करण्या अगोदरच स्वतःला सावध केलं, थांबले तिथे आणि त्यानंतर डॉट बॉल ची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकाशी जर का कंपेअर केलं जाईल तर 3 धाबा होत्या पहिल्या षटकामध्ये. जी काही खेळी बदलली आहे ती उर्वरित 3 षटकांमध्ये, खास करून दुसरं, तिसरं, चौथं षटक त्याच्यावरती झालेला तो आघात, हल्ला, मारा, दोघांनी वेळ घेतला होता सेट होण्यासाठी. त्यानंतर खेळ बदलला आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, प्रयत्न तर चांगला होता पण शरीराचा वेध घेणारा चेंडू, येस बॅटला चेंडू लागत असताना शरीरावरती गेला. एकदा धावून कंप्लीट झाली. महेशला पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवरती आणलं गेलंय. साई चषक, साई फाउंडेशनची स्पर्धा आहे, पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये जितकं काही जमेल तितकं चांगलं देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली मॅच आहे ही आजच्या दिवसातील. यानंतर दुसरी मॅच, त्याच्यामध्ये टॉस झाला. DM11ने आपला निर्णय सुद्धा कळवायचा आहे. हो, यावरचा चेंडू पुढचा आहे, फुल ऑर लेंथ. फटका एक्झिक्यूट करत असताना ना पाय मोडण्याची संधी दिली, ना टप्पा पडून देण्याची संधी दिली आहे. डायरेक्टली वेगाने चेंडू पुढ्यात पायाजवळ येऊन पडलाय आणि त्यामुळे एका धावेपेक्षा जास्त मिळत नाहीये. सिंगल. साई चषक 2026. हो, यावरचा चेंडू कट होत असताना बाहेरच्या दिशेने निघालाय. राज यांच्या हातामध्ये जातोय, कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या 3 धावा आम्ही बनवल्या, पहिल्या 3 धावा तुम्हाला सुद्धा त्यापेक्षा जास्त देणार नाही. पण दुसऱ्या षटकाच्या बाबतीत जर चर्चा कराल तर तिथे मोठा बूस्टर मिळाला होता. 17 धावांचं ते षटक 18 धावा, माफ करा. हो, यावेळेला स्क्वॅकेट काढायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेलाय. पॉईंटच्या दिशेनं 1 धाव सिंगलच्या रूपाने येते. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा बिनबाद टीम महाकाल 11. राज येतोय, नवीन गोलंदाज. चला थोडी घाई करा बघा, तुमचा टायमर ऑन आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी टायमर आहे 15 मिनिटे. जर का तुम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला तर तुमचा एक खेळाडू मैदानाबाहेर जाईल आणि ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळत आहात तिथे जर काही खेळाडू बाहेर गेला तर तुम्हाला त्याची खूप मोठी हानी होऊ शकते, तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, अडचणी वाढू शकतात. तर या सर्व गोष्टींची काळजी घ्या. राज समोर आदित्य. पहिला बॉल. हो, पहिला बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होतीये. निर्धाव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, आतमध्ये ढकललं सुद्धा गेलं, तोपर्यंत सिंगल येते. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा हा मानस आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठी धाव म्हणजे चौकार यावा किंवा एक्स्ट्राच्या रूपाने धावा याव्यात, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट व्हावं, ही मानसिकता जरूर आहे. पण त्याच्यामध्ये यश मिळवण्यात त्याच्यासाठी तुम्हाला गॅप शोधावे लागणार आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, पुन्हा एकदा चौकाराजवळ चेंडू वाढलाय.
एका एका धावेने आता पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. रणनीतीमध्ये कोणत्या प्रकारचा बदलाव हा बघायला मिळत नाहीये, पण राजची गोलंदाजी ही तो कॉन्फिडन्स सांगते की मी कोणताही मोठा फटका मारू देणार नाहीये. अकॉर्डिंग टू दी फील्ड बॉलिंग करणार आहे आदित्य समोर राज. हो, यावेळेचा समोर समोर मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ डायरेक्टली मैदानाबाहेर. फलंदाज आदित्य बाद. काशीचा किरण जागा झालाय. शरीरापासून लांबचा चेंडू पण जवळत असताना सांगतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 11 1 11. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि हवेमध्ये असताना चेंडूने डायरेक्शन सुद्धा बदललंय. ज्या वेळेला फील्ड केलं जाते तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट झाली. असं असताना षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या 12 धाबा धावपलकावरती टीम महाकाल 11. अनुराग आलाय. 12 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 32 धाव्यांची गरज. 12-32 ची गरज आहे आणि अशा वेळेला चेंडूला पाठवलंय. ओ, यावेळेला सीमारेखा पार. प्रज्वल फुगळे बाद. आयोजन कमिटीतील मेंबर्स, आपण बॉल जरा पाठवायचा आहे. प्रितेश रुपानी चक्काबाय फलंदाजीसाठी येत आहेत. एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. एवढा मोठा अनुभव की या मॅचला टर्न करणं ते जाणतात. चला थोडी घाई करा. फिल्डिंग करणारी टीम आपण थोडी घाई करायची आहे. अकरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अनुराग समोर प्रितेश रुपानी.
हो, यावेळेला शफल झालेत आणि त्यानंतर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं. परिस्थिती जर बघाल तर पूर्णपणे युग 007 नव्हे तर महाकाल 11च्या बाजूने झुकती आहे. ज्या पद्धतीने त्यानं बॅटिंगमध्ये एक पलटवार केला होता, दोन्ही ओपनर्सनी टाईम घेतला, पहिल्या षटकामध्ये धावा नाही बनवल्या, पण दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये त्याने केलेली जी काही फटकेबाजी होती त्याला बघता यावेळेला चेंडू मागे निघून चालला आहे. पंच वाईडने दंडित करतात, अतिरिक्त स्वरूपाचे धाव धावफलकामध्ये ॲड होईल. त्यानंतर जर बघाल तर धावांचा ग्राफ खूप मोठ्या प्रमाणात उंचावला गेला, खास करून तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये मोठी हानी झाली. हो, यावेळेला गॅपमधून चेंडूला पाठवलंय, कव्हर पॉईंट, सीमारेखा पार, चौकार. एक्स्ट्राच्या रूपाने ती सुद्धा धावफलकामध्ये ॲड होताना दिसेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. प्रितेश रुपानी पुन्हा एकदा कट काढायचा प्रयत्न केलाय, यावेळेचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अपेक्षेप्रमाणे धावा नाही बनल्या, म्हणजेच या मैदानावरती तुम्ही पहिली बॅटिंग करत असताना जर का 35-40 धावा बनवताय तरी सुद्धा तुम्हाला बळ येऊ शकतं त्या धावांना वाचवण्यासाठी. अखेरकार षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोचल्यात त्यासाठी 21 धावांवरती. आता 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हातामध्ये चेंडू, 7 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज है. चलिए राज, बहुत टाइम जा रहा है, आपको विकेट के पीछे जाना है, बहुत लंबा फासला है. 6-23 म्हणजे 6 चौकार ऑलमोस्ट मारायचे. प्रितेश रुपानी काय तो विक्रमी खेळ करून या मॅचला जिंकून देतील का, पाहिलं जाणार आहे. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर आणि अशा वेळेला महेश पावसकर यांनी स्ट्राईक घेतली आहे. आता महेश यांच्या मनामध्ये काय आहे, प्रितेश रुपानी यांना बाद व्हावं लागते, मैदानाच्या बाहेर ते जात आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. सर वाईड होता का? येस, इट्स वाईड. येस, चला सुरुवात करायची आहे पुन्हा. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. कुणाल आरेकर, महेश पावसकर स्ट्राईक एंडवरती आहे. बघा फिल्डिंग करणारी टीम, तुम्हाला पुन्हा एकदा सूचना आहे, खूप जास्त वेळ जातोय. एक नियम या स्पर्धेचा तो सुद्धा लक्षात असू द्या, जर का 15 मिनिटावरती तुमचा वेळ गेला
तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा मैदानाच्या बाहेर घ्यावा लागेल. चला आता मात्र या मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. अशा वेळेला लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड येतोय. आता हे वाईड असं सांगतायत की इथून औपचारिकता बाकी नाही. जर का लगातार चौकार आले तर कदाचित या मॅचमध्ये परत येऊ शकते. ते टीम महाकाल वॉरियर्स नाही युग 007 महाकाल वॉरियर्स तर धावांचा बचाव करते. ड्राईव्ह केलं चेंडूला या वेळेला पुन्हा एकदा आणि चेंडू निघून गेलाय. फील्ड केला गेला तोपर्यंत एकदा बघा. पुन्हा एकदा विनंती आहे, समोर जेवढे प्रेक्षक उभे आहेत तुम्ही ज्या वेळेला उभे असता आम्हाला मागचं काहीच दिसत नाहीये. जेवढे प्रेक्षक जेवढे प्लेयर्स आहेत समोर मागे काही दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आपण तिथून बाजूला या. चला मॅच संपली आहे ऑलमोस्ट आणि मॅच संपली आहे की बॉल बाकी आहेत. एक अच्छा विकेट आले. एक बॉल बाकी आहे. ठीक शेवटचा बॉल त्याच्यामध्ये औपचारिकता बाकी असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यानंतरच्या मॅचसाठी TM11 आणि शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अखेरकार हा सामना संपला आणि सामना संपल्यानंतर महाकाल 11 या संघाच्या बाजूने तो झुकतोय. सामनावीर आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव मिस्टर राज फ्रॉम महाकाल 11. आदरणीय प्रसाद राणे यांच्या